नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FY BAचा सेमिस्टर सेकंडचा रूरल मार्केटिंग म्हणजेच ग्रामीण विपणन या विषयाचं आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न यावर आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रूरल मार्केटिंग या विषयावर 25 मार्काची सेमिस्टरची परीक्षा होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यातील पहिला प्रश्न, हा दुसरा प्रश्न आणि हा तिसरा प्रश्न. तर लक्षात घ्या, पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा असं प्रश्न असेल आणि त्यामध्ये तुम्हाला अ आणि ब असे 2 प्रश्न दिलेले असतील. हा प्रश्न युनिट 1 वर असणार आहे आणि ब हा प्रश्न युनिट 2 वर असणार आहे. तर या दोघांपैकी तुम्हाला कोणता तरी एकच प्रश्न लिहायचा आहे. मग तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही लिहायचा. त्यानंतर वळतो आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. आता प्रश्न क्रमांक 2 हा त्यामध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तर प्रश्न क्रमांक अ आणि ब, क आणि ड हे चारही प्रश्न हे युनिट 1 आणि युनिट 2 यावर असणार आहेत. त्यातील कोणतेही 2 प्रश्न हे युनिट 1 वर असणार आहेत आणि उरलेले कुठलेही 2 प्रश्न हे युनिट 2 वर असणार आहे. आणि तुम्हाला काय करायचं आहे, कोणतेही 2 प्रश्न लिहायचे आहेत. एका प्रश्नाला इथे किती गुण दिलेले आहेत? 5. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 5 मार्काचं लिहायचं आहे आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण त्यालाही 5, म्हणजे टोटल तुमचे किती 10 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. वरचा प्रश्न देखील तुम्हाला किती गुणांचा आहे? वरचा प्रश्न आपल्याला 10 गुणांचा आहे आणि आपल्याला काय सांगितलं इथे एकच प्रश्न लिहायचा आहे. म्हणजे इथे जो तुम्ही प्रश्न लिहिणार आहात तो किती गुणांचा असणार आहे? 10 गुणांचा एक प्रश्न. आणि सेकंड प्रश्न जो आहे तिथे तुम्हाला किती प्रश्न लिहायचे आहेत? 2 प्रश्न लिहायचे आहेत आणि त्या प्रश्नाला एका प्रश्नाला गुण किती आहेत? तर 5 गुण. 10 गुण मिळवण्यासाठी तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे दुसऱ्या प्रश्नामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर वळूया आपण प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो? खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवा आणि गुण किती आहेत? 5. म्हणजे एका प्रश्नाला किती गुण असणार आहे? 1 गुण असणार आहे. आलं लक्षामध्ये. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, एखादा प्रश्न विचारला तर त्याची फक्त तुम्हाला संकल्पना थोडक्यात लिहायची. जसं आपण 12वी पर्यंत एका वाक्यात उत्तर लिहिल्या त्या पद्धतीने आपण चालायचो. तीच पद्धत इथे फॉलो करायची आहे. खालीलपैकी कोणतेही प्रश्न 5 प्रश्न सोडवा. 5 गुण आहेत. 5 प्रश्न सोडवले. एका प्रश्नाला आपल्याला किती गुण आहेत? 1 गुण आहे. आलं लक्षामध्ये. इथे आपल्या प्रश्नपत्रिकेचा स्वरूप संपतो. अगदी 25 गुणांची प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1 10 गुणांचा, प्रश्न क्रमांक 2 10 गुणांचा. इथे 2 प्रश्न सोडवायचे आहेत, वरती एकच प्रश्न सोडवायचे. इथे मात्र 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 5 गुणांचं. आता या रूरल मार्केटिंगमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला प्रश्न आहे, ग्रामीण विपणनाची संकल्पना स्पष्ट करा व त्याचे वैशिष्ट्य व महत्त्व लिहा. असा प्रश्न तुम्हाला आला तर आपल्याला गुण किती मार्काचा आहे? 10 मार्काचा आहे. तर पहा, पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची. इथे प्रस्तावना देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघून घ्या. त्यानंतर संकल्पना आहे. त्यानंतर जी वैशिष्ट्य दिलेली आहेत. हां. आता वैशिष्ट्ये, पहिलं आहे ग्राहक संख्या मोठी पण विखुरलेली. दुसरं वैशिष्ट्य आहे उत्पन्न अनिश्चित व हंगामी स्वरूपाचे. तिसरं आहे किंमत संवेदनशीलता. चौथा परंपरा व संस्कृतीचा प्रभाव आणि 5वा संवाद व जाहिरातांची मर्यादा. ही दिलेली आहेत वैशिष्ट्ये. त्यानंतर ग्रामीण विपणनाचे महत्त्व. त्यामध्ये काय दिलेलं आहे? 5 दिलेले आहेत मुद्दे महत्त्व विपणनाचे. ग्रामीण विकासाला चालना, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, औद्योगिक विकासास मदत, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. 5वा आहे सामाजिक बदलांना गती. हे 5 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही बघून घ्या. त्यानंतर सारांश दिलेला आहे. म्हणजे प्रश्न पहिल्यामध्ये आपण काय काय पाहिलं? प्रस्तावना. प्रश्न काय होता? ग्रामीण विपणनाची संकल्पना स्पष्ट करा व त्याची वैशिष्ट्ये आणि महत्त्व. म्हणजे वैशिष्ट्य पण विचारलं आणि महत्त्व पण विचारले आणि संकल्पना पण विचारले. प्रस्तावना लिहिली, संकल्पना लिहिली, वैशिष्ट्य विचारले म्हणून 5 वैशिष्ट्य लिहिलं आणि त्यानंतर महत्त्व विचारले म्हणून 5 महत्त्व आणि सरतेशेवटी सारांश. सारांश हा लिहायचाच असतो. प्रश्न क्रमांक दुसरा. ह्याच्यामध्ये त्यांनी काय दिलेले? APMC व नाफेड NAFED यांची ग्रामीण विपणनातील भूमिका स्पष्ट करा. तर इथे प्रस्तावना हा देखील तुम्हाला 10 मार्काचाच प्रश्न असणार आहे. प्रस्तावना, त्यानंतर त्याची भूमिका,
5 भूमिका दिलेल्या आहेत तिथे. शेतकऱ्यांचे शोषण रोखणे, दुसरा आहे योग्य व पारदर्शक दर निर्धारण, तिसरा आहे बाजार सुविधा उपलब्ध करणे, चौथा आहे विपणनात शिस्त निर्माण करणे आणि पाचवा आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे. आता इथे नाफेडची भूमिका सांगितलेली आहे. तर नाफेडचे देखील 5 मुद्दे. तर मग त्या नाफेडची काय भूमिका आहे हे 5 मुद्द्यांमध्ये मांडले. पहिलं कृषी उत्पादनांची खरेदी व विक्री, दुसरं किमान आधारभूत किंमत अंमलबजावणी, तिसरं आहे सरकारी चळवळीला बळकटी, चौथा आहे निर्यात प्रोत्साहन आणि पाचवं ग्रामीण उत्पन्न व रोजगार वाढ. अशा पद्धतीने हे 5 मुद्द्यांमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि सरतेशेवटी सारांश म्हणजे त्या प्रश्नाचा सारांश आपल्याला लिहायचा आहे. प्रस्तावना, व्याख्या, 5 मुद्दे आणि सारांश. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये वारंवार विचारला जाणारा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2 कडे वळतोय. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे. 4 दिलेले असेल कोणतेही 2. तर वारंवार प्रश्न विचारला जाण्यामध्ये एक प्रश्न आहे कृषी विपणनाची संकल्पना, स्वरूप व प्रकार लिहा. आता आपल्याला कृषी विपणनाची संकल्पना मध्ये आपण प्रस्तावना लिहायची, ती संकल्पना स्पष्ट करून लिहायची. त्यानंतर स्वरूप दिलेले आहेत 5 स्वरूप कृषी विपणनाचे. उत्पादनावर आधारित स्वरूप, हंगामी स्वरूप, भौगोलिकदृष्ट्या विस्तृत, जोखीमयुक्त स्वरूप, मध्यस्थांचा सहभाग. तर हे स्वरूप आहेत. त्यानंतर वळतोय आपण विपणनाचे प्रकार. कृषी विपणनाचे प्रकार, प्राथमिक कृषी विपणन, दुय्यम कृषी विपणन, त्यानंतर सहकारी कृषी विपणन, त्यानंतर शासकीय कृषी विपणन आणि आंतरराष्ट्रीय कृषी विपणन. आलं लक्षात. नेक्स्ट सारांश आपण लिहितो. नेक्स्ट प्रश्न आहे आपला, ग्रामीण विभागातील किंवा ग्रामीण भागातील बाजार विभाजन म्हणजेच काय आणि त्याचे काय सांगितलेलं आपला प्रकार सांगितला. तर इथे प्रस्तावना आहे. त्यानंतर आपण संकल्पना घेतली. ग्रामीण भागातील बाजार विभाजनाचे प्रकार, पहिला आहे भौगोलिक विभाजन, दुसरा लोकसंख्याशास्त्रीय विभाजन, तिसरा आर्थिक विभाजन, चौथा मानसिक वर्तनात्मक विभाजन आणि पाचवा व्यवसायावर आधारित विभाजन. आणि सरते शेवटी सारांश. आता प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय फक्त संकल्पनाच लिहायच्यात. तर त्याच्यामध्ये ही ग्रामीण विपणनाची संकल्पना आहे. इथे APEDA चे कार्य लिहा. ते पण FCI ची भूमिका, NCDC म्हणजेच काय, ग्रामीण विपणनाचे एक वैशिष्ट्य लिहा. अशा प्रकारे हे थोडक्यात देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असं तुम्हाला पेपरमध्ये लिहायचंय हो, की उत्तराचं स्वरूप आपलं कसं असावं. आलं लक्षामध्ये. आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आधी प्रश्न बघून घ्या तुम्ही. पहिला प्रश्न आपण पाहिला, ग्रामीण विपणनाची संकल्पना स्पष्ट करावं, त्याची वैशिष्ट्य व महत्त्व लिहा. दुसरा पहा, APMC व नाफेड NAFED यांची ग्रामीण विपणनातील भूमिका स्पष्ट करा. त्यानंतर आहे प्रश्न नेक्स्ट, कृषी विपणनाची संकल्पना, स्वरूप आणि प्रकार लिहा. त्यानंतर ग्रामीण भागातील बाजार विभाजन म्हणजेच काय. नेक्स्ट प्रश्न आपण पाहिला. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं आपण थांबूया आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच माझ्या व्हिडिओचा फायदा तुम्हाला होईल ही अपेक्षा. आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.